आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल, लोकप्रतिनिधी हतबल। गर्भवती महिलेला रस्ताच नसल्यानं झोळीतून जीव मुठीत धरून रुग्णालयात प्रवास। रस्ताच नसल्यानं 15 किलोमीटर गर्भवती महिलेला बांबू झोळीतून जीवघेणी पायपीट करून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे। हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत कुकडी पादर इथं येणाऱ्या कवडी गावात घडला आहे। पांढरा माती मेन रस्तापर्यंत 7 ते 8 किलोमीटर जीवघेणे पायपीट करून वडफळी आरोग्य केंद्रात जावं लागतंय। त्यामुळे आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, मग या भागातील रस्ते का होत नाहीत? लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतच आश्वासन देता का? प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींचं प्रशासन काम का करत नाही, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। सौतीबाई कालूसिंग तडवी वय वर्ष 30 या रुग्णाला असह्य वाटत असल्यानं त्याला वडफळी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केवडी हागोपाडा इथं रस्ता नसल्यामुळे आदिवासी बांधवांनी बांबू झोळी करत जंगलातून पायपीट केल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधव या भागात मरण यातना भोगत असल्याचं दिसत आहे। आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात कधी येतील असा प्रश्न या प्रकारामुळे समोर येतोय। अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं, मात्र लोकप्रतिनिधींचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरतच मतदान घेण्यासाठी होतं का? प्रशासनाला या भागातील समस्या दिसत नाहीत का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। भारताला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष होऊन देखील नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारतंत्र्यात जगत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानं आदिवासी बांधवांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असं आवाहन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला करत आहेत। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत कुकडीपादर मध्ये येणारं गाव केवडी दिनांक 21/7/2025 या रोजी रस्ता नसल्यामुळे गर्भवती मातांना मेन रस्ता पांढरामातीपर्यंत घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो। इथून ॲम्ब्युलन्सला कॉन्टॅक्ट करायला सुद्धा आमच्याकडे कुठलेही साधन नाही। नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। PSCला जायला आम्हाला इथून 7 ते 8 किलोमीटर गाठावा लागत असतो। कधी कधी तर आमच्या काही